तुमचं इंटरकास्ट मॅरेज. तुमच्या साताऱ्यात काही बदलच झाला नाही. कसं आहे की आमचा सातारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपतींचा वारसा देखील आमच्या साताऱ्याला लागतो. मेट्रो सिटीच्या कम्पॅरेटिव्हली खूप चांगला आहे. नैसर्गिक वारसा आम्हाला जपायचा आहे. रिटायरमेंट प्लॅन देखील साताऱ्यातच येऊन करायचं म्हणतात. पेन्शनर सिटी म्हणतात साताऱ्याला. चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. साताऱ्यामध्ये आम्हाला रोजगार नाही मिळत म्हणून आम्हाला बाहेर जायला लागतं. आपल्या साताऱ्यामध्ये IT हब होते. त्या संख्येबरोबरच नगरपालिकेचं उत्पन्न देखील वाढेल. विकासाची पहिली कुऱ्हाड ही झाडाच्या मुळावरती पडते. महिला माझ्यासाठी प्रत्येक वेळेस प्रायोरिटीवर राहिलेल्या आहेत. म्हणजे विकासाबरोबरच आम्हाला पर्यावरणाचीही काळजी घ्यायची आहे. सातारचं नाव कुठेतरी जागतिक स्तरावरती आपण नेलं पाहिजे. सेवा ही मनातील आस म्हणजे पाटीलकी. ही पाटीलकी, ही पाटीलकी, ही पाटीलकी. नमस्कार. पाटीलकी या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, नगरपालिकेच्या आरक्षण पदाच्या सोडतीनंतर आता प्रत्येक प्रभागामध्ये साताऱ्याच्या चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा आहे आगामी नगराध्यक्ष कोण असणार, आगामी नगरसेवक कोण असणार याची. नगराध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये एक नाव कॉमनली सगळीकडे ऐकायला मिळतं आहे, ते म्हणजे सौ शिवानी प्रीतम कळसकर यांचं. शिवानी तर या साताऱ्याच्या सासरवाशीन आणि माहेरवाशीन दोन्ही आहेत. गेल्या 4-5 वर्षामध्ये समाजकारणामध्ये इथं त्यांनी प्रभावीपणे स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्यांचं काम चालू आहे. आज आपल्या सगळ्यांशी चर्चा करायला आपल्या स्टुडिओमध्ये शिवानी कळसकर ताई इथं आलेले आहेत. शिवानीताई नमस्कार. नमस्ते. पाटीलकी या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे अशी माझी माहिती आहे, आणि हे समाजकारण, राजकारण, इलेक्ट्रिकल इंजिनियर काय, म्हणजे हे काय, कसं गणित आहे, काय आहे त्याचं? होय, तुम्ही ज्या गोष्टी ऐकल्यात इंजिनिअरिंगच्या बाबतीत त्या खऱ्या आहेत. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालंय. बरं. आणि तेही सातारामधूनच. अच्छा. तर समाजकारणाची ओढ मला कशी लागली याचा मी तुम्हाला एक छोटंसं किस्सा सांगते. बरं. मी एका नोकरी संदर्भात आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटायला गेले होते. आणि तेव्हा मी त्यांना माझ्या नोकरी संदर्भातल्या थोड्याशा अडचणी सांगितल्या. बरं. तर त्यांनी मला एक असं सांगितलं की आपल्या इथे म्हणा किंवा महाराष्ट्रात, भारतात इंजिनियर, डॉक्टर खूप जण आहेत. आत्ता समाजाला गरज आहे ती एका मदतीच्या हाताची किंवा समाजसेवेची. तर त्यांचं हे बोलणं ऐकून ते कुठेतरी माझ्या मनाला लागलं किंवा त्यांनी त्या शब्दांनी माझ्या मनावर छाप ठेवली. मग तेव्हापासून मी ठरवलं की या क्षेत्रामध्ये जायचं. आणि मला त्या क्षेत्राची आवड तर पहिल्यापासून होतीच, आणि महाराजांच्या त्या शब्दामुळे मला आणि प्रोत्साहन मिळालं. बरं. पण मग त्यानंतर काय, मग या क्षेत्रात जायचं म्हटल्यावर मग काय तुम्ही सुरू केलं? या क्षेत्रात जाताना सुरुवात माझी कोरोनापासून झाली. कोरोना आला आणि तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की किती वाईट अवस्था होती त्यावेळेस. मग आता तुमच्या आमच्यासारख्या लोकांची थोडीफार परिस्थिती जर चांगली आहे तर आपण गरीब लोकांची मदत करू शकतो. मग त्यावेळेस मी काय केलं की ज्यांना अगदीच घरात खायला प्यायला नाहीये, तर त्यावेळेस मी त्यांच्या घरी जाऊन एक किराणाचे छोटे छोटे किट तयार केलेले, ते किट त्यांना मी घरपोच देत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोफत लसीकरण ठेवलं होतं. कोरोनामध्ये मी फ्री ॲम्ब्युलन्स सेवा संपूर्ण सातारा शहरासाठी चालू केली की आपल्या साताऱ्यामध्ये ॲम्ब्युलन्स आहेत, पण अगदीच वेळेवर नसेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला त्या सुविधा पोच करेल. अशा प्रकारे मी माझ्या समाजकार्याला सुरुवात केली. कोरोनापासून ते आत्तापर्यंतचा जो कालावधी आहे तो मी पूर्ण माझा समाजसेवेसाठीच दिलेला आहे. पण मग आता प्रीतम कळसकरांची म्हणजे मला एक माहिती अशी आहे की मला ती उडत मिळाली की तुमचं इंटरकास्ट मॅरेज आहे, प्रीतम दादाचं तुमचं. तर म्हणजे हे कसं काय, कसं? तुम्हाला जी माहिती मिळाली ती तितकीच खरी आहे. माझं आणि प्रीतमचं इंटरकास्ट मॅरेज आहे.
आता तुम्हाला काही त्यात विरोध वगैरे काही झाला नाही? नक्कीच सगळ्याच घरांमध्ये इंटरकास्ट मॅरेजला म्हणजे जनरली विरोध हा Generally सगळ्याच होतो, घरांमध्ये हा, होतो. हो. मग माझ्याही घरात विरोध होताच. पण प्रीतम हे महाराजांकडे एक म्हणजे सपोर्ट सिस्टीम असते ना, ती प्रीतमला महाराजांकडून मिळालेली. बरं. त्यामुळे त्याला कुठल्या अडचणी आल्या की ते महाराजांना सांगायचे. मग लग्नामध्ये आम्हाला बरेच प्रॉब्लेम्स होते. बरं. मग त्यांनी ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली होती. मग यामध्ये महाराजांचा खूप मोठा रोल आहे आमच्या लग्नामध्ये. तर माझ्या घरच्यांना महाराजांनी बोलवून घेतलं आणि त्यांनी माझी जबाबदारी घेतली की तुम्ही तुमच्या मुलीची काळजी करू नका, मी तिच्या पाठीशी कायम राहीन. महाराजांचे हे शब्द ऐकून माझ्या वडिलांनी लगेचच उत्तर दिले की महाराज साहेब, तुम्ही जर जबाबदारी माझ्या मुलीची घेत असाल तर मला कुठल्याच प्रकारची चिंता नाही. आणि आमचा प्रश्न तिथेच सुटला. मग या सर्वांमध्ये खूप मोलाचा वाटा आमच्या लग्नामध्ये महाराज साहेबांचा. अच्छा. पण मग तुम्ही एका पेठेत राहत होता, गल्लीत राहत होता का काय एका कॉलेजमध्ये होता, असं काय? नाही, आम्ही एका पेठेत पण नाही, गल्लीत पण नाही आणि कॉलेजमध्ये पण नव्हतो. बरं. मग मी वायसी कॉलेजला होते 11वी-12वीला. तर मी वायसी पासून तामजाई नगर, जिथे मी राहायचे, माहेर माझं तामजाई नगर, तर तिथे मी कधी बाईकवरून जायचे किंवा कधी चालत जायचे. तर एकदा भर पावसाचे दिवस होते आणि त्या दिवसामध्ये एक म्हातारी बाई, वयोवृद्ध बाई होती, एक 60-65 वर्षाच्या पुढची असेल. तर मी कॉलेजवरून येत असताना ते तिथे रस्त्यावर पावसात भिजत बसले होते. त्यांना खायला पैसे नव्हते. मग लोकांकडे पैशाची मागणी किंवा खायची मागणी त्या करत होत्या. मग मला त्यांना बघून थोडंसं असं वाटलं की अरे, आपण मदत केली पाहिजे. मग मी माझी गाडी थांबवली. माझ्या हातात जी छत्री होती ती मी त्या आजींना दिली आणि माझ्याकडे आता त्यावेळेस जास्त पैसे नव्हते. 100 रुपयाची नोट माझ्याकडे एक होती, मी त्यांना दिली. म्हटलं आजी, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. आणि मी माझी गाडी काढून तिथून निघून गेले. आणि ही गोष्ट कदाचित प्रीतम मला त्यावेळेस बघत असेल मी हे करताना. मला माहिती नव्हतं की प्रीतम तिथे मला बघतायत किंवा कोणी मला बघतायत. माझं लक्ष फक्त त्याच गोष्टीकडे होतं. मग या गोष्टी मला लग्नाच्या 1-2 वर्षानंतर त्याच्या बोलण्यातून आल्या की शिवानी, मी तुला हे करताना पाहिलं होतं आणि तुझ्या याच गोष्टीमुळे मला असं वाटलं की पुढे जाऊन तू माझ्या संसाराला किंवा आपला संसार सुखाचा करशील, घरातल्यांची जबाबदारी घेशील. मग या गोष्टीमुळे त्यांनी मला लग्नाची मागणी केली आणि आमचं लग्न झालं. अच्छा. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा विवाह झाला. ताई, तुम्ही सातारकर आहे. एक सातारकर म्हणून मला एक सांगा, बऱ्याच वेळेला आपल्याकडे पै पाहुणे आले की त्यांचं एक ऐकायला मिळतं की तुमच्या साताऱ्यात काही बदलच झाला नाही, तुमचं सातारा 10-15 वर्षापूर्वी होतं तसंच आहे. ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? साताऱ्यात आमचा विकास झालाय. बरं, बदल होणं थोडंसं मला वाटतं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण कसं आहे की आमचा सातारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि छत्रपतींचा वारसा देखील आमच्या साताऱ्याला लागलेला आहे. आणि वारसाबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आमचा सातारा मेट्रो सिटीच्या कम्पॅरेटिव्हली खूप चांगला आहे. प्रदूषण कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या साताऱ्यात गडबड नाही आहे, गोंधळ नाही आहे, ट्रॅफिक नाही. अगदी कुठलीही इमर्जन्सी असू देत, हॉस्पिटॅलिटीची असू देत किंवा मला मंडईत जायचं असू देत किंवा आणि कुठलीही गोष्ट असू देत, खरेदी करायची असू देत, अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर मी त्या ठिकाणी पोहोचू शकते. हेच जर मी मेट्रो सिटीत असते तर मला इथून तिकडे जायला एखाद्या गोष्टीसाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला असता. ते आमच्या साताऱ्यात नाही आहे. आमच्या साताऱ्यात मोजक्या 15 ते 20 मिनिटात आम्हाला पाहिजे ते करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा सातारा हा निसर्गाने आमच्या साताऱ्याला देणगी दिली आहे. थोडक्यात म्हणायचं झालं तर सगळीकडे हिरवळ आहे. कास पठार जे आपलं वर्ल्ड हेरिटेजमध्ये देखील तिथे नोंद आहे. पुन्हा फॉरेनवरून सुद्धा पर्यटक येतात आमच्या साताऱ्यात ती कासची फुलं बघायला, की जी फुलं आणि कुठेच नाही आहेत.
पुन्हा आपल्या साताऱ्यात महाराष्ट्रात नाही तर भारतात 7 टप्प्यांमध्ये पडणारा धबधबा वजराईचा धबधबा आहे तो फक्त आमच्या साताऱ्यात आहे. आणि साताऱ्याला जे पर्यावरण म्हणा किंवा नैसर्गिक गोष्टी आहेत, प्रदूषण आहे, या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर आम्हाला या गोष्टी ह्या मेंटेन ठेवायच्यात, जसं आमच्या आधी होतं आमच्यापर्यंत, आणि इथून पुढच्या पिढीला देखील याच गोष्टी नैसर्गिक वारसा आपल्याला मिळाला पाहिजे. आणि थोडक्यात नैसर्गिक वारसा आम्हाला जपायचा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की सातारमधली लोक म्हणा किंवा आजूबाजूची लोक सगळी खुश आहेत सातारला घेऊन. इवन जे आता लोक पुण्या मुंबईत काम करतात ते रिटायरमेंट प्लॅन देखील साताऱ्यातच येऊन करायचं म्हणतात. मग तुम्ही कसं म्हणता आमचा सातारा चांगला नाहीये किंवा बदलला नाहीये? जर तुम्ही राहता तिकडे आणि तुम्हाला रिटायरमेंट साताऱ्यात करायचंय, मग आमचा सातारा आहेच तसा की इथे रिटायरमेंट येऊन बाबा आपण सगळे आपली नोकरी झाली की या ठिकाणी येऊन सेटल व्हायचा विचार करतो. मग ह्याच कारणांसाठी पेन्शनर सिटी म्हणतात साताऱ्याला, ते काय, ते त्याचा काय याच्याशी रिलेशन? ते साताऱ्याला पेन्शनर सिटी म्हणतात का तर जे लोक, आता एक उदाहरण देते मी तुम्हाला. आपले बॉम्बे डाईन कंपनीचे जे उपाध्यक्ष आहेत, रिटायर झालेले उपाध्यक्ष, तर ते आमच्या तामजाईनगरमध्येच राहतात, जे की माझं माहेर आहे. तर मी त्यांना एकदा भेटले होते. त्यांना म्हटलं तुम्ही सातारला येऊन सेट व्हायचं का ठरवलं? तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही मेट्रो सिटीमध्ये एखादा मोठा बंगलो घेऊन देखील राहू शकता, मग तुम्ही साताराच का निवडला? तर त्यांचं उत्तर मला असं आलं की माझे एक रिलेटिव्ह आहेत जे सातारला राहत होते, तर मी त्यांच्याकडे मोजून 2 ते 3 वेळा आलो असेल. पण इथे आल्यानंतर ना मी इथला साताऱ्याचा सगळा ॲम्बियन्स बघितला, माणसं बघितली, निसर्ग बघितला, पर्यावरण बघितलं. हे सगळं बघून मला असं वाटलं की मला साताऱ्यातच राहायचंय. मग प्रत्येक लोकांचं स्वप्न आहे की माझा रिटायरमेंट प्लॅन हा साताऱ्यातच असावा. त्यामुळं कदाचित साताऱ्याला पेन्शनर सिटी म्हणत असतील. म्हणजे महानगरांची तिथं जी जीवघेणी धडपड आहे ती धडपड साताऱ्यामध्ये आपल्याला तुलनेनं नाहीये. त्यामुळं शांत, रम्य, आरोग्यदायी असं वातावरण, निसर्गमय वातावरण साताऱ्यात आहे. पण मग साताऱ्यामध्ये बऱ्याच वेळेला चर्चा ऐकायला मिळते, विशेषतः तरुण वर्ग सोशल मीडियावरती व्यक्त होताना तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतोय की साताऱ्यामध्ये आम्हाला रोजगार नाही मिळत म्हणून आम्हाला बाहेर जायला लागतं. याच्यावरती तुम्ही काय त्या? अगदी बरोबर आहे. हे व्यक्त होणं साहजिकच आहे. आता सपोज मी जरी असते कॉलेजला तरी पण मी हाच विचार केला असता की मी शिकलीये इथे, माझं घर इथे, मग मी माझ्या आई वडिलांना सोडून बाहेर नोकरी का करू? मग हे तरुणाईचं व्यक्त होणं अगदी बरोबर आहे. पण आपल्या सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, तसेच आपले बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून इतक्या वर्षात जी गोष्ट झाली नव्हती ती आता सत्यात उतरली आहे. म्हणजे थोडक्यात त्याच्या कामात सुरुवात झाली आहे, जागा मिळाली आहे, शिक्कामोर्तब झालाय. पण हे कशाबद्दल बोलताय तुम्ही? आपल्या साताऱ्यामध्ये IT हब होतंय आणि मेडिकल कॉलेज तर चालू झालेलंच आहे. ऑलमोस्ट ऍडमिशन्स झालेत, मुलांचे ऍडमिशन्स भरपूर आलेत. सातारामध्ये मेडिकल कॉलेज आलं, याच्या बरोबरच साताऱ्यातल्या लोकांना देखील रोजगार मिळालाय. आज त्या मेडिकल कॉलेजच्या आजूबाजूच्या जागा जर तुम्ही बघितल्या तर त्या जागेंचा रेट जो आहे तो अगदी उच्चांक गाठलाय त्या जागेने. आणि राहिला IT कंपनीचा विषय, तर जागा आपल्याला प्राप्त झालेली आहे, शिक्कामोर्तब झालाय, फक्त आता काम चालू व्हायचं बाकी आणि तेही लवकरच होईल. आपल्या सातारचे दोन्ही लाडके नेते आहेत, यांच्या ऑब्झर्वेशन खाली ते काम अतिशय जलद गतीने चालू आहे. आणि मी आशा करते की आत्ताची जी पिढी आहे जी शिकतीये ती नक्कीच सातारमध्ये नोकरी करेल, त्यांना रोजगार साताऱ्यातच उपलब्ध आणि सातारामध्ये नोकरी करेल याचा अर्थ हाच की त्यांना रोजगार सातारामध्ये उपलब्ध होईल. त्यांना त्यांच्या आई वडिलांपासून लांब जाऊन काम करायची गरज लागणार नाही. त्यांना त्यांचे सगळे सण सातारामध्ये साजरे करता येतील विथ त्यांच्या फॅमिली सोबत. सातारा नगर परिषदेला स्वतःच्या ठेवी मोडाव्या लागल्या निधीच्या पूर्ततेसाठी, अशी एक माझ्याकडे माहिती आहे. नगरपालिकेला स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय नियोजन आहे?
जसं माझ्या कानावर आलंय की सातारा नगरपालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत मग त्या दुकान गाळ्यांच्या स्वरूपात असतील किंवा मोकळ्या जागांच्या स्वरूपात असतील, या सर्व मालमत्तेचं पुन्हा फेरलिलाव करून त्या मालमत्ता व्यावहारिक जे लोक असतात त्यांच्या माध्यमातून ते पुन्हा फेरलिलाव केलेले जे आहेत त्यांच्याकडे द्याव्यात, जेणेकरून लोक तिथे व्यवसाय करतील, त्यांचा स्वतःचा रोजगार त्यांना मिळेल आणि दुसरी गोष्ट नगरपालिकेलाही देखील त्याच्यातून कर मिळेल आणि त्याच्यातूनच नगरपालिकेचं उत्पन्न देखील वाढेल. आणि दुसरा माझा मुद्दा असा की आपल्या सातारामधील जे जे हे आहेत उद्यानं आहेत, तर त्या उद्यानांना विकसित करून किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करून अट्रॅक्टिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या केल्या तर तिथं येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल आणि त्या संख्येबरोबरच नगरपालिकेचं उत्पन्न देखील वाढेल. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये शहराचं कोणते बदल घडावेत असं तुम्हाला वाटतं? ओके. सातारा शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले रस्ते आहेत, जे आता पावसामुळे थोडेसे खचलेत, थोडे खराब झालेत. ते सर्वात प्रथम मी प्रायोरिटी त्याला देईन की सातारामधले रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत, जेणेकरून आपल्यासारखे लोक किंवा वयोवृद्ध लोक सुद्धा व्यवस्थित जातील, ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. दुसरा माझा मुद्दा असा राहील की कचरा. साताऱ्याचे जे आपले साताऱ्यामध्ये प्रवेश करणाऱ्याचे जे रस्ते आहेत, आता एक उदाहरण देते मी, आपला वाडेफाटा असेल, तामजाई नगर असेल किंवा या साईडला बोगदा असेल, हे तिन्ही पॉइंट आपले साताऱ्याचे प्रवेशद्वार आहेत. तर या प्रवेशद्वारांवरतीच कचऱ्याची ठिकाणं म्हणजे कचऱ्याचा साठा खूप बघायला मिळतो. मग आता आमच्यासारखे लोक सातारमध्ये एंट्री करताना एंट्री केल्या जर पहिला कचरा बघत असतील तर ते चांगलं नाहीये. साताराचं इम्प्रेशन वेगळं आहे. साताऱ्याला एका पर्यावरणच्या दृष्टिकोनातून किंवा नैसर्गिक दृष्टिकोनातून अतिशय वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. मग त्या कचऱ्यामुळे त्या नावाला गालबोट नको लागायला. मग माझी दुसरी प्रायोरिटी राहील की मी सातारच्या कचऱ्याची जी ठिकाणं आहेत त्यांची विल्हेवाट व्यवस्थित लावेन. आणि तिसऱ्यांदा मी सांगेल की सातारामध्ये प्रत्येक चौकात CCTV कॅमेरे बसवले जातील. म्हणजे ती गरज आहे, कारण सातारामध्ये गेल्या आपण काही 4-5 वर्षांमध्ये बघतोय की गुन्हेगारीचं प्रमाण वाढायला लागलंय. पुन्हा महिलांवर अत्याचार देखील व्हायला लागलेत. मग शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुली देखील असतील त्यांची सुद्धा छेडछाड काढली जाते. मग थोडक्यात महिलांची सुरक्षितता. मग या दृष्टिकोनातून मला प्रत्येक चौकात CCTV कॅमेरे बसवायचे की जेणेकरून सातारचे स्पेशली महिला ज्या आपल्याला सेफ फील करतील की बाबा आपण अंडर ऑब्झर्वेशन आहे, आपल्याला कुणाची भीती नाहीये. मग ती रात्रीची वेळ असू दे नाही तर दिवसाची वेळ असू दे, यासाठी मला सातारामध्ये CCTV लावायचे. अजून राहिला ओढ्यांचा प्रश्न. ठराविक ओढ्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण मोठ्या पाईप टाकून त्या ओढ्यांना वरून बंदिस्त करू शकतो आणि ती जी बंदिस्त झालेली आणि वरून मोकळी असलेली जागा आहे ती आपण नगरपालिकेच्या माध्यमातून तिथे ओपन जिम म्हणा किंवा उद्यान किंवा आणि बऱ्याच प्रकारासाठी आपण ते वापरू शकतो. अशा प्रकारचे विकास कामे मला करायचे आहेत. महिला माझ्यासाठी प्रत्येक वेळेस प्रायोरिटीवर राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी काम करणं ही देखील माझ्यासाठी प्रायोरिटीच आहे. तर मग आपल्या सातारामध्ये म्हणजे खूप महिला अशा आहेत की ज्या घरातून बाहेर पडतात, कामासाठी असू दे नाहीतर इतर कोणत्याही गोष्टीसाठी असू दे. मग प्रत्येकीचं शक्य नाही ना की बाबा 5 मिनिटात लगेच घरी पोहोचणं. तर सातारामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह फार कमी आहेत, अगदी बोटावर मोजण्या इतकी आहेत. उदाहरणार्थ पोवई नाका, ST स्टँड अशा ठिकाणीच फक्त महिलांसाठी स्वच्छतागृह आहेत. मग मला महिलांसाठी हे करायचंय की ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत किंवा ज्या ठिकाणी महिला जास्त जातात त्या ठिकाणी मला महिलांसाठी स्वच्छतागृह उभारायचे आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर आपला साताऱ्याचा जो पर्यटनाचा जो आपल्याला प्लस पॉईंट मिळाला आहे, कास असू दे नाही तर अशा प्रकारची भरपूर उदाहरणं आहेत जी आपल्या सातारला लाभलेली आहेत. मग आपल्याला अजून एक त्यातला प्लस पॉईंट म्हणजे आपल्या सातारचेच
जे शंभूराज देसाई साहेब आहेत तेच आपले पर्यटन मंत्री देखील आहेत. मग त्यांचा आढावा घेऊन आपल्याला सातारामध्ये नवीन नवीन काय करता येईल, काय विकास करता येईल पर्यटनाच्या बाबतीतला, तो त्यांच्याशी बोलून ते देखील प्रयत्न मी करत राहीन. सातारामध्ये उद्योग व्यवसाय चालवण्यासाठीचा एक आराखडा आहे आणि त्या आराखड्यावर आम्ही काम करतोय आणि त्याला अनुसरून जे करावं लागेल, जे प्रयत्न करावे लागतील ते मी नक्कीच करेन. बरं. ताई, तुम्ही सांगता की उद्योग व्यवसाय वाढणार, अजून काही गोष्टी होतील, काही गोष्टी होतील. हे विकास आणि पर्यावरण, कारण असं म्हटलं जातं की विकासाची पहिली कुऱ्हाड ही झाडाच्या मुळावरती पडते. अगदी बरोबर आहे. आपल्याला विकास आणि पर्यावरण ह्याचं संतुलन साधायचं असेल तर हे संतुलन तुम्ही कसं साधणार? नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही म्हणत असाल तर मी नगरपालिकेतून म्हणजे आता आपल्या सातारा शहरात किती घरं आहेत काय हे सगळं नगरपालिकेत नोंद असतं. मग नगरपालिकेतून प्रत्येक घरामध्ये जर 2 झाडं दिली आणि त्या घराला सांगितलं, घरातल्या कुटुंबियांना सांगितलं, बाबा फक्त 3 ते 4 वर्ष या झाडाचं संगोपन तुम्हाला करायचंय आणि ती झाडं पण कोणती द्यायची की जी त्यांना आवडतात. म्हणजे आता मला चाफ्याचं झाड आवडतं, तुम्हाला मोगऱ्याचं झाड आवडतं. मग त्या प्रकारे प्रत्येकाच्या आवडीची जर झाडं आपण 2 झाडं फक्त दिली आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या कुटुंबियातल्या एखाद्याच्या स्मृती म्हणजे एखादी व्यक्ती जी गेलेली आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही त्याला दिलं तर तुम्ही तितक्याच काळजीने त्या झाडाची देखील काळजी घ्याल. मग प्रत्येक घराने 2 झाडं लावली तरी अशी किती झाडं तयार होतील की जी लहानाची मोठी होतील आणि आपल्या पर्यावरण संतुलन राहण्यास देखील मदत होईल. किंवा जे आपल्या आजूबाजूचा परिसर असतो, ज्या ठिकाणी मोकळी जागा असते त्या ठिकाणी देखील आपण नगरपालिकेच्या मदतीने तिथे आपण झाडं लावू शकतो आणि अशा प्रकारे आपण पर्यावरणाचं संतुलन ठेवू शकतो. आपण बघतो की शनिवार आणि रविवार या अशा 2 दिवसांमध्ये सर्वात जास्त झाडं तुटली जातात सुट्टीच्या दिवशी. मग त्याच्यासाठी आमची नगरपालिकेची जी वृक्ष समीकरणाची जी समिती आहे त्या समितीला आम्ही सक्षम बनवू आणि ती होणारे जे झाडतोड आहे ते आम्ही कमी करू. जनतेनं नगराध्यक्ष पदाला तुम्हाला संधी द्यावी असं तुम्हाला का वाटतं? मला असं वाटतं की सातारच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सातारचा जो नगराध्यक्ष पाहिजे तो एक वेल एज्युकेटेड असावा, दूरदृष्टी ठेवून विचार करणारा असावा आणि एक युवा नेतृत्व असावं, जेणेकरून कुठल्याही कामासाठी त्याने चटकन त्याच्यात एखादी कामगिरी लगेच राबवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातारा नगरपालिका, सातारची जनता आणि जी सगळी बॉडी आहे या सगळ्यांना एकत्रित घेऊन त्याने आपल्याला रिप्रेझेंट केलं पाहिजे आणि सगळ्यांची मतं घेऊन म्हणजे थोडक्यात एक सर्वांना एकत्रित घेऊन पुढे चाललं पाहिजे. तुम्ही माझं एकदा ऑफिस बघा, ऑफिसमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती, मग ती महिला असू दे, लहान असू दे, नाहीतर वयोवृद्ध असू देत, प्रत्येक व्यक्तीचं काम असतं. कोणाचं कौटुंबिक असेल किंवा अन्यथा दुसरं कुठलंही असेल तर प्रत्येक कामामध्ये मी त्यांची मदत करत असते. आणि वॉर्डामध्ये देखील कोणाचे काही समस्या असतील, बाबा आमच्या इथला कचरा नेला नाहीये, आम्हाला आमच्या इथं घंटागाडी येत नाही, अशा बऱ्याच समस्या असतात लोकांच्या. त्या समस्या देखील मी विदिन हाफ अवर मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असते. मग मला असं वाटतं की महाराज साहेबांनी मला जर संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन आणि म्हणजे नगराध्यक्ष पदाला मी न्याय देईन आणि हा माझा आत्मविश्वास आहे. मी साताऱ्याचा पुढील 5 वर्षात कायापालट करेन. नक्कीच मला असं वाटतंय की सातारची जनता देखील मला साथ देईल. येस, नक्की. ताई, तुम्ही ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना काय संदेश द्याल किंवा तुम्हाला काय सांगायचं? मला एवढंच सांगायचं आहे की आपला सातारा हा सगळ्या बाजूने चांगला आहे. म्हणजे आपल्या साताऱ्याला मंत्री मिळालेत, खासदार पण आपल्या साताऱ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कामं करत असतात. मग राहिली जबाबदारी आपली. मग आपण काय केलं पाहिजे? एकमेकांचा हात धरून प्रत्येकाला पुढे नेलं पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे आणि
सातारचं नाव कुठेतरी जागतिक स्तरावरती आपण नेलं पाहिजे. मग मी सगळ्यांना हे सांगेल की तुम्ही एकोप्याने राहा आणि ज्या अर्थी तुम्ही एकोप्याने राहाल त्या अर्थी आपला सातारा नक्कीच जागतिक स्तरावरती जाईल. आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आत्ता परवा आपल्या सातारामध्ये एक सासपडे गावात एक घटना घडली की 13 वर्षीय मुलीला तिच्यावरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. तर पोलीस प्रशासनाकडे माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी या केसला फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन जलद गतीने त्याचा त्या नराधमास कठोर म्हणजे इतकी कठोर शिक्षा दिली पाहिजे की इथून पुढे असं करण्याचा कोणी विचार नाही केला पाहिजे. आणि असं जर झालं तर त्या आर्याची आई म्हणजे त्या मुलीचं नाव आर्या होतं, तिच्या आईला आणि भारतातल्या संपूर्ण स्त्रियांना देखील न्याय मिळेल आणि आपली मुलगी सुरक्षित आहे असा एक छोटासा संदेश पोलिसांकडून जाईल. त्यामुळं पोलीस प्रशासनाकडे माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी जलद गतीने या केसची कारवाई करावी. मंडळी, तर शिवानीताईंकडून आपण ऐकलं की त्यांना सातारा शहरामध्ये काय बदल घडवायचे आहेत, आपला सातारा पुढच्या 5 वर्षामध्ये कुठं आणि कोणत्या दिशेने घेऊन जायचं आहे, त्यांनी त्यांच्या मनातल्या भाव, त्यांच्या मनातल्या कल्पना आपल्या सगळ्यांसमोर सांगितल्या. आणि आपल्याला भविष्यामध्ये निश्चितचपणे साताऱ्याचा विकास करायचा असेल, त्यांनी एक खूप छान मुद्दा आज मांडला की पर्यावरणाबरोबरच म्हणजे विकासाबरोबरच आम्हाला पर्यावरणाचीही काळजी घ्यायची आहे. आणि त्या दृष्टीनं आमच्या काही नियोजन आहेत, आमचे काही आराखडे आहेत, ते प्रशासनाशी चर्चा करून त्याची अंमलबजावणी या पुढच्या काळामध्ये होईल. आपण अशी आशा करूया की नक्कीच आपल्याला हा अशा पद्धतीनं बदललेला आणि चांगल्या पद्धतीनं सुधारलेला सातारा आपल्याला बघायला मिळेल. शिवानीताई, तुम्ही आज इथं पॉडकास्टमध्ये आलात आणि तुमचा वेळ देऊन तुम्ही तुमच्या मनातल्या भावना, तुमचे विचार इथं मांडलेत. तुमचे आभार आहे. पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही पाटील की